व्हिडिओ बघितला मी. तिथे एक मानसिक डॉक्टराकडे एक बाई आलेली असते. ती काय सांगते, मी सासू आहे, माझी सून मला नीट बघत नाही, छळते, करते, माझा मुलगा बार बार तिच्या नादीच असतो, तिचंच ऐकतो. मग ती मानसिक डॉक्टर काय सांगते तिला समजून, की बघ बाई, आता ना सुनेला तू मुलगीसारखी मान. ती परक्या घरातनं आलेली असते. तिला तिला काय माहिती तुमच्या घरचे रीतिरिवाज. तू तिला असं वळडू नको, तिला प्रेमाने बोल. तिची एक इच्छा आहे, मग तुझी सून तुला बघेन करेन. पण मला हे कळत नाही. ही मानसिक डॉक्टर तिला सांगायची गरजच काय तिला हे सगळं. कार्तिक, त्या सासूला माहिती नाही काय, ती बी पहिला सून झालीच होती ना. मग तिच्या बी इच्छा होत्याच ना, की माझ्या सासूने मला मुलीसारखं बघितलं पाहिजे, मला मानपान दिला पाहिजे, इज्जत दिली पाहिजे. मग तिच्या डोक्यात तर तो विचार आलाच असेल ना, की मी सासू बनली तर मी माझ्या सुनेला मुलीसारखी बघणार, करणार. मला तर वाटतं हे मानसिक डॉक्टरलाच आहे ना, इलाजची गरज आहे मानसिकताची. आणि मला ना एक कळत नाही, प्रत्येक बाईला ना काय वेळ असतो, की सगळ्याला माहिती आहे आपला मुलगा बायकोपाशीच जाणार, बायकोचंच ऐकणार, बायकोच बोलेन तसंच करणार. पण प्रत्येक बाईला काय वेळ असतं, की माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा मला हा बघेन, माझा मुलगा मला ते करेन. ह्या पागलपंथीमधनं कधी बाहेर येणार आहात तुम्ही? कधी स्वतःला आझाद करणार का? ह्याच्यामध्येच राहणार आहे, माझा मुलगा करत. आणि नंतर माझ्या सुनेने घेऊन गेले, माझ्या सुनेने घेऊन गेले, रडतच राहणार आहे का जिंदगीमध्ये? काय दुसरं बी कामं करणार आहेत? जगात भरपूर काम करण्यासारखं आहे. आता इंदिरा गांधीने स्वतःच्या मुलाला मारलं जीवाने, कारण तो गलत होता. तिच्यासारखी हिंमत ठेवा ना जरा.